आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी निवासी सप्तशृंगी गडावरती चैत्रोत्सवाला सुरुवात झाली। त्या पार्श्वभूमीवरती उत्तर महाराष्ट्रात दैवत असलेल्या सप्तशृंगी मातेच्या अतिशय पायी या ठिकाणी यात्रेसाठी निघतायत। जळगाव जिल्हा, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून अनेक उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक या चैत्रोत्सवासाठी अक्षरशः पायी जात असतात। रणरणत्या उन्हात आता 40च्या पुढे तापमान पोहोचलेल्या त्या पार्श्वभूमीवरती सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी एवढ्या लांबून फक्त शेकडो किलोमीटरचा अंतर पायी पार करत चैत्रोत्सवाच्या चैत्रोत्सवाच्या निमित्ताने यात्रे गडावर जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणी भाविकांनी सकाळपासून डीजेच्या सोबतीने तालावरती नाचत गाचत या ठिकाणी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असतात। त्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी भक्तांसाठी मोठे स्टॉल, औषधी स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्या पद्धतीने डॉक्टर्स असोसिएशन मार्फत देखील केमिस्ट असोसिएशन मार्फत औषधांचा स्टॉल देखील लावण्यात आलेला आपण बघू शकतो। ज्या पद्धतीने अनेक भाविकांची सेवा करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी पुढे सरसावतात आणि अनेक मोठ्या पद्धतीने या ठिकाणी जनसेवा आणि येणाऱ्या भाविकांची सेवा देखील या ठिकाणी करण्यात येते। सकाळपासून या पायी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी अनेक लोक असं मदतीचं पुढे येऊन मदत करत असतात। त्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक देखील आता ठिकाणी उत्सव यात्रेपर्यंत गडापर्यंत पोहोचत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळपासून रणरणत्या उन्हात दर्शनासाठी भाविक गडाकडे रवाना होत आहेत। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव।